श्रोतेहो नमस्कार. डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात अनमोल असं देणं. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी ही दृष्टी. पण आपण जर योग्य काळजी घेतली नाही तर अंधत्वाचा धोका वाढू शकतो. हो, हे खरंय. 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा आठवडा अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो. श्रोतेहो, याच विषयावर आज सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये नेत्ररोग तज्ञ डॉक्टर टी.ए. माने नेत्रालय आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. तुमच्या माझ्या मनातील जे प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारूया. डॉक्टर माने सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. मला बोलायल्याबद्दल खूप खूप आपले आभार. सर, आत्ताच मी जसं म्हटलं 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा आठवडा अंधत्व प्रतिबंध सप्ताह आहे. तर खरंच हा सप्ताह का साजरा केला जातो किंवा यामागचा उद्देश काय? यामागचा खरंच उद्देश चांगला आहे मॅडम. आपल्या भारत देशामध्ये, आपल्या भारतीय समाजामध्ये अजूनही डोळ्यांच्या आजाराबद्दल खूप अनास्था आहे, खूप गैरसमज आहेत किंवा डोळ्याला काही त्रास जरी असेल तर लोक आजकाल दाखवत नाहीयेत. खूप त्रास वाढवून घेतात, तेव्हाच डोळ्याच्या डॉक्टरकडे येतात. त्यामुळे असे दरवर्षी सप्ताह करणं, लोकांमध्ये जागृती आणणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी हा सप्ताह खूप गरजेचा आहे. बरं, हे असं जे अंधत्व येतं तर भारतामध्ये आपल्या प्रमुख या अंधत्वाची कारणं कोणती असतील? सगळ्यात महत्वाचं कारण मोतीबिंदू. अच्छा. मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचं कारण अजूनही भारतामध्ये खूप जास्त आहे. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, एवढे डॉक्टर्स आहेत, एवढे आम्ही खूप चांगलं काम करतात, सगळेच लोक चांगलं काम करतात, तरी पण अजूनही ग्रामीण भागामध्ये 100% पिकलेले मोतीबिंदू खूप आढळतात आणि ह्याच्यामुळे अंधत्व येण्याचं प्रमाण अजूनही भारतामध्ये खूप जास्त आहे. हे आमच्यासमोर एक चॅलेंज आहे. दुसरं एक महत्वाचं कारण आहे काचबिंदू, जे की चोर पावलाने येणारा आजार असतो आणि पेशंटला कळत नाही की मला काचबिंदू आहे आणि शेवटच्या क्षणी काचबिंदू जास्त वाढला की त्यावेळेस त्याला पूर्णपणे अंधत्व येतं आणि त्यावेळेस डॉक्टर पण काही करू शकत नाहीये. हे सेकंड मोस्ट म्हणजे दुसऱ्या नंबरचं मोठं कारण आहे. तिसऱ्या नंबरचं कारण हे वाढत प्रमाण चाललेलं आहे डायबिटीजमुळे, मधुमेहामुळे येणारं अंधत्व. हे पण याचं प्रमाण खूप जास्त आहे आजकाल आणि ते वाढत चाललं दिवसेंदिवस, कारण मधुमेहाचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. त्याच्यामुळे त्याचं अंधत्व येणारं प्रमाण कदाचित एखाद्या वेळेस काही वर्षानंतर 2 नंबरला पण येऊ शकतं. अच्छा. आणि सगळ्यात शेवटी डोळ्याला मार लागणे, डोळ्याला इन्फेक्शन होणे किंवा काही अनुवांशिक आजार यामुळे डोळ्याला अंधत्व येऊ शकतं. कारणांमुळे आपल्याला डोळ्याला अंधत्व येऊ अंधत्व येतं. आता आपण बोलत असताना सुरुवातच केली होती मोतीबिंदूपासून, तर मला असं वाटतं यामध्ये तुमचं खूप प्रभावी असं काम सुरू आहे. हो मॅडम. तर मोतीबिंदू याविषयी आम्हाला काही थोडक्यात सांगा. मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये एक लेन्स असते. लेन्स काचेसारखी ट्रान्सपरंट असते आणि त्या ट्रान्सपरंट लेन्समध्ये थोडंसं पांढरेपणा, गढूळपणा येणे यालाच मोतीबिंदू म्हणतात, ढोबळमानाने. हे कशामुळे होतं? हे जास्त प्रमाणात वयानुसार येणारा आजार असतो हा. म्हणजे 60 वर्षाच्या वरील लोकांमध्ये, पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पण वयाचं असं बंधन काही नाहीये. कमी वयामध्ये पण हा मोतीबिंदू होऊ शकतो. मार लागलेल्या लोकांमध्ये मोतीबिंदू होतो. मधुमेह रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं, मोतीबिंदू आढळतो. ठराविक वयानंतर तर 50-60 नंतर आपण मोतीबिंदू पाहतो. पण तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये किती वयापासून साधारण मोतीबिंदू पाहिलेला आहे? जन्मतः सुद्धा मोतीबिंदू असू शकतो मॅडम. हो का? हो, जन्मतः सुद्धा असू शकतो आणि याचं प्रमाण असं काही नाही, कमी प्रमाण आहे पण प्रमाण आहे. लहान मुलांना सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. याचबरोबर आता तुम्ही बोलत असताना काचबिंदू या आजारासंदर्भामध्ये आम्हाला काही सांगा. येस, मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे काचबिंदू हा चोर पावलांनी येण्याचा आजार आहे. पेशंटला, रुग्णाला कळत नाही की मला काचबिंदू आहे सुरुवातीच्या काळामध्ये. एकदम शेवटच्या टोकाला जर काचबिंदू गेला असेल त्यावेळेस पेशंट कंप्लेंट करतात की मला दिसत नाहीये, मला दुसरं दिसतं, मला थोडंसं अंधारामध्ये कमी दिसतंय किंवा साईडला कोण जातंय, माझ्या साईडने कोण जातंय हे मला कळत नाहीये. त्यावेळेस रुग्ण जर आला तर आम्ही पण काही करू शकत नाही, कारण काचबिंदू वाढलेला असतो. म्हणजे प्राथमिक लक्षणं नाही. प्राथमिक लक्षणं थोड्याफार प्रमाणामध्ये चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे हे असू शकतं. काचबिंदू हा आजार जो आहे तो पाठीमागच्या नसचा आजार, डोळ्याची पाठीमागची नस जी असते त्याला थर्ड नर्व म्हणतो आपण, त्याला ऑप्टिक नर्व म्हणतो, ती हळूहळू डॅमेज होणे ह्याला काचबिंदू म्हणतात. आणि ह्याचं प्रमाण वयानुसार वाढत जातं. साधारणतः 50 वर्षाच्या पुढे जास्त प्रमाण असतं आणि कमी वया म्हणजे
कमी प्रमाणात आढळतं. आणि हा आजार अनुवांशिक जास्त प्रमाणात आहे. आता मोतीबिंदू किंवा काचबिंदू हे दोन्ही जरी बघितले तर हे तपासणीअंती किंवा ऑपरेशन नंतर पूर्णपणे बरी होऊ शकतात. येस. आता हा मोतीबिंदू जो आजार आहे, मोतीबिंदूमुळे गेलेली नजर पूर्णतः आपण परत आणू शकतो. अच्छा. ऑपरेशनने. त्याला ऑपरेशनशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. काचबिंदू जर झाला असेल हे डॉक्टरांनीच निदान करणं जरुरी असतं सुरुवातीच्या काळामध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये जर निदान झालं तर आपण समजा काचबिंदू 60% किंवा 70% आहे, जेवढी नस खराब झाली ते आपण वाचू शकत नाही, ती गेली, खराब झाली ती नस. पण जी नस खराब होणारी आहे, ती काचबिंदू वाढणारा आहे, त्याला आपण रोखू शकतो. त्याला 2 मार्ग आहेत, एक औषधी आणि ऑपरेशन. पण ते रोखू शकतो आपण सुरुवातीच्या काळामध्ये. शेवटच्या क्षणी जर पेशंट आला तर आम्ही काही करू शकत नाहीये, डॉक्टर्स काही करू शकत नाहीयेत. म्हणजे ही खरं तर काळजी घेण्याचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळेच आपण म्हटलं ना, आता एवढा अंधत्व प्रतिबंध सप्ताह येतो, हा एवढ्यासाठीच आपण अशी मुलाखत घेतोय की तुमच्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते सांगितल्यानंतर अनेक जण थोडं तरी अरे मला हे असं काहीतरी होतं आणि मग मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे याची नक्कीच दक्षता घेतात. तर डोळ्यावर जे आजार ओळखण्यासाठी कुठलाही असू देत, ओळखण्याची काय लक्षणं असतील? पण मी प्रथमतः रुग्णास असं सांगू इच्छितो की लक्षणे येण्यापर्यंत वाट पाहू नका, दरवर्षी डोळे दाखवून घ्या. हे मी प्रथमतः बोलतो, नंतर लक्षणाकडे जातो. कमी दिसणे हे प्रामुख्याने डोळ्याच्या आजाराचं लक्षण आहे, किंवा डोळा ठणकणे, डोळा लाल होणे हे लक्षणं त्याच्यामध्ये आवश्यक. काचबिंदू एवढा शेवटच्या स्टेजपर्यंत जाईल, अगोदर वेदना काही होत नाहीत का? मी तेच तर त्याची खासियत आहे मॅडम, की याच्यामध्ये एकच काचबिंदूचा प्रकार आहे, अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा म्हणतो, त्यामध्येच फक्त वेदना होतात. बाकीच्या प्रकारच्या काचबिंदूमध्ये वेदना होत नाहीयेत. वेदना रहित नजर कमी होत असते, म्हणूनच लोक थोडं दुर्लक्ष करतात याच्यामध्ये. आपल्याला लक्षात आलं की मला थोडंसं जर काहीतरी डोळ्याला दिसत नाही किंवा अंधुकसा होतोय तर डॉक्टरांकडे जाणं हे बिलकुल गरजेचं आहे. सध्याचं हे जे युग आहे हे तुम्हाला माहिती आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, कॉम्प्युटरचा स्क्रीन आहे. म्हणजे हे कामाची एक जीवनशैलीचाच भाग झालेला आहे ह्या दोन्हीमध्ये. आणि त्यातल्या त्यात लहान मुलांपासून हे सगळं आहे. तर अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे? यापासून आपण दूर तर राहू शकत नाही. आपण यापासून नक्कीच दूर राहू शकत नाही, ही आपली काळाची गरज आहे, हे मान्यच आहे. पण त्यापासूनचे धोके पण आपण ओळखले पाहिजे. आता आपण बघतोच कोरोना काळामध्ये जे लहान मुलांमध्ये होमवर्क होतं किंवा सगळा अभ्यास होता तो केवळ आपण मोबाईलवर देत होतो, आणि लहान मुलांमध्ये मोबाईलचं प्रमाण कोरोना काळात खूप वाढलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण बघितले की खूप जास्त मुलांना चष्म्याचे नंबर लागलेले आहेत. म्हणजेच मोबाईलचा आणि चष्म्या लागण्याचा संबंध नक्कीच आहे. ओके. पण हे एवढ्यावर मर्यादित नाहीये. मोबाईलचा लहान मुलांवरती मानसिक आरोग्यावरती खूप मोठा परिणाम आहे. लठ्ठपणा येणे, कॉन्सन्ट्रेशन नसणे, चिडचिड करणे, हे पण त्याचे लक्षणं खूप मोठे आहेत मोबाईलचे. त्यामुळे मोबाईल ही दुधारी तलवार आहे. योग्य प्रमाण वापरलं तर खूप छान, नाही वापरलं तर खूप अडचणीचं ठरू शकतं. पालकांनी यावेळेस तुम्ही पालकांसाठी काय सांगाल? कारण लहान मुलांना आपण सांगायच्या अगोदर मला असं वाटतं काही गोष्टी पालकांना सांगणं पण गरजेचं झालेलं आहे. मोबाईल वापरणं गरजेचंच आहे, पण जर पालकांनी जर स्वतःमध्ये डिसिप्लिन आणलं तर मुलांमध्ये मोबाईल अतिवापराचं प्रमाण खूप कमी होतं. हे माझा अनुभव आहे. गरजेपुरतं वापरलं तर आपण मुलांना म्हणू शकत नाहीये की तू मोबाईल वापरू नको म्हणून. कारण मुलं म्हणतात की पप्पा तुम्ही वापरताय, मम्मी तुम्ही वापरताय, आम्ही का नाही वापरायला. पहिल्यांदा पालकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मगच आपण मुलांवरती नियंत्रण आणू शकतो. आणि पाल्यांसोबत तो क्वालिटी टाइम घालवा, म्हणजे मुलं मोबाईलपासून परावृत्त होतील. आणि काळाची गरज आहे ती, येणाऱ्या भविष्याची गरज आहे ती. आजकाल सुचवलं जातं की मोबाईलचाही 1 दिवस उपवास करा. मोबाईलचा 1 दिवस नाही मॅडम, फक्त काळापुरता काही वेळेपुरता वापरा, बाकी उपवासच करा. मुलांसमोर तर मोबाईल नको. हो, हे जर कम्युनिकेशन राहिलं तर नक्कीच यापासून आपण थोडंसं तरी नक्कीच डोळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि मानसिक आरोग्य पण चांगलं राहील. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं तर त्यासाठी चांगल्या सवयी काय? योग्य आहार, योग्य व्यायाम हे सगळ्यात महत्वाचं आहे. योग्य आहार म्हणजे काय? हिरव्या पालेभाज्या, फळं, जी नॉनव्हेज लोक खातात, फिश, अंडी,
दूध पण खूप छान, जी सीझनल फळ आहेत, आंबे, हे योग्य प्रमाणात घेणं हे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. गरजेचं आहे. व्यायाम म्हणजे काय आहे की पूर्वीच्या काळी आपण सगळे मैदानी खेळ खेळायचो, म्हणजे आपण दूर नेहमी बघत राहायचो. आपले डोळे दूर बघण्यासाठी बनलेले आहेत. त्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य पण नंबर लागण्या म्हणजे चष्मा लागण्याचं प्रमाण पूर्वी खूप कमी होतं 20 वर्षापूर्वी, आता खूप वाढलं. याचा मोबाईलचा अतिवापर झालेला आहे, त्यामुळे लहान मुलांमध्ये नंबरचे चष्मे येत आहेत. म्हणून मैदानी खेळ खेळणं खूप जरुरी आहे डोळ्यांसाठी. आता समजा एखादा व्यक्ती कॉम्प्युटरवर काम करणं गरजेचंच आहे. असे काही जण आहेत की ज्यांना 12-12 तास 8-8 तास त्यांना कॉम्प्युटरवर करावेच लागतात, तर त्यावेळेस त्यांनी काय काळजी घ्यावी? हो मॅडम, त्यांच्यासाठी एक 4 नियम आहेत. एक 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले की थोडा ब्रेक घ्यायचा, 2, 4, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. पण त्या ब्रेकमध्ये मोबाईल नाही बघितला पाहिजे, टीव्ही नाही बघितली पाहिजे, न्यूजपेपर नाही वाचलं पाहिजे. जस्ट ब्रेक घ्यायचा, शांत राहायचं, पुन्हा कामाला लागायचं. थोडं जरी फटीक वाटलं, थोडं जरी डोळ्यांना थकवा जाणवला की मोबाईल बंद करणे आणि दूर बघणे, त्याने डोळे एकदम निवांत होतील आपले. त्या 4 भिंतीच्या आत न जाता थोडं खिडकीला बसावं, खिडकीला बसून बाहेर पाहावं, निसर्गामध्ये पाहावं, हिरवा जे आपला निसर्ग असतो, झाडं झुडपावरती थोडीशी नजर जावी, म्हणजे डोळे एकदम शांत होतील. तिसरं, योग्य लाईट असला पाहिजे, डीम लाईटमध्ये काम करू नये, आणि योग्य अंतर असलं पाहिजे. टीव्ही मधलं अंतर तर युजली आपलं दूर असतं मॅडम, कारण आपण टीव्ही आपण बेडरूममध्ये किंवा हॉलरूम मध्ये बघतो, तर थोडं योग्य दूरच असतं. पण कम्प्युटरचं अंतर योग्य असावं, म्हणजे खूप दूर आणि खूप जवळ असू नये. आता वयोवृद्ध लोकांसाठी आपण बोलू की किती वयानंतर किंवा डोळ्याची तपासणी कधी कधी करावी? वयोवृद्ध म्हणजे वयाच्या 55च्या नंतर मी असं म्हणेन, दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. एक वेळ ठरवून घ्या आणि दरवर्षी करून घ्यायची. कारण अशी आहेत की काही आजार असे आहेत की रुग्णास कळत पण आहेत की मला आजार झालेला आहे, आणि ते आजार, उदाहरण काचबिंदू, ते आजार आपण जर लवकर समजला आणि त्याचे निदान केलं तर आपण तो डोळा अंधत्व येण्यापासून वाचू शकतो. म्हणून दरवर्षी वयोवृद्ध माणसांनी दाखवणं गरजेचं आहे. मगाशी बोलताना एक मुद्दा माझा राहून गेला. तुम्ही सांगितलं की डायबिटीसचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे, आणि डायबिटीसच्या लोकांमध्ये सुद्धा अनेक आजार होतात. तर डायबिटीसच्या लोकांनी काय काळजी घ्यावी? डायबिटीसच्या लोकांनी त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं रेग्युलरली त्यांच्या शुगरची तपासणी करून घ्यावी, आणि एकदम कंट्रोल डायबिटीस ठेवावा, म्हणजे शुगर लेवल ठेवावा. शुगरचा म्हणजे डायबिटीसचा परिणाम सगळ्या शरीरावरतीच असतो, पण आपण फक्त डोळ्यामध्ये काय परिणाम झाला बघू शकतो, पण तो परिणाम सगळ्या सिस्टीमवर झालेला असतो. मेंदूवरती, किडनीवरती, लिव्हरवरती, डोळ्यांवरती पण झालेला असतो, पण डोळ्यांवरती आपण बघू शकतो डायरेक्टली. शुगर लेवल एकदम कंट्रोल ठेवा, योग्य व्यायाम करा. तुमचे जे डॉक्टर असतील, डायबिटिक डॉक्टर, त्यांना रेग्युलर दाखवा, आणि डोळ्यांच्या डॉक्टरांना पण रेग्युलर दाखवा. प्राथमिक लेवलला जर डोळ्यावरती परिणाम झालेला असेल तर आपण ते पुढे जाण्यापासून रोखू शकतो. आणि एका विशिष्ट स्टेजच्या पुढे जर पुढे गेला असेल डायबिटीजमुळे डोळ्यांवरचे परिणाम, डायबिटीज रेटिनोपॅथी आपण त्याला म्हणतो, तर त्याला लेझर ट्रीटमेंट दिल्याशिवाय पर्याय नसतो. आणि लेझर ट्रीटमेंट मध्ये आपण डोळ्याचा काही भाग, पाठीमागचा पडदा काही भाग जाळतो, ते काही योग्य पर्याय नाहीये. म्हणजे आपण तो आजार होण्यापासून रोखणे हाच त्याच्यावरचा मोठा उपाय आहे. काळजी घेणे हाच त्याच्यावरचा मोठा. झाल्यानंतर ट्रीटमेंट वेगळी आहे, ती योग्य ट्रीटमेंट नाहीये. सर, आधुनिक टेक्नॉलॉजी काय आलेली आहे सर्वसाधारण? मागच्या 15 वर्षापासून किंवा 10-15 वर्षापासून खूप काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी एक 25 वर्षापूर्वी आपण फक्त मोतीबिंदू काढायचो, लेन्स टाकायचो नाहीये, त्याच्यामुळे रुग्णास जाडा भिंगाचा नंबर लागायचा. पूर्वीच्या काही लोकांना जाड भिंगाचा नंबर लागतो बघा. नंतर पुढे काही कालांतराने आपण डोळ्यामध्ये मोतीबिंदू काढून लेन्स टाकायचो. आता नवीन खूप पद्धती आली आहे. आपण त्याला फेको पद्धती म्हणतो, आपण त्याला लेझर पद्धती म्हणतो. तर फेको पद्धतीमध्ये आपण खूपच छोटी जखम करतो, म्हणजे 2.2 मिलीमीटर, म्हणजे पेनीच्या समोरच्या टोका एवढी जखम करून आपण मोतीबिंदू काढतो आपण, आणि तेवढ्या जखमेतून आपण लेन्स पण टाकतो आपण. म्हणजे एवढ्या सूक्ष्म प्रमाणात ती ऑपरेशन सुविधा आपल्याला झालेली आहे. आणि आजकाल रुग्णास वेदना पण होत नाहीयेत, म्हणजे इंजेक्शन द्यायची पण गरज पडत नाहीये आपल्याला. बिना इंजेक्शनचं ऑपरेशन करू शकतो आपण, आणि पेशंट लगेच 2 तासामध्ये घरी जातो. पेशंटला लगेच दृष्टी यायला लागते. हे खूप मोठे बदल मागच्या 10-15 वर्षापासून झालेले आहेत. टेक्नॉलॉजीमुळे किंवा या सगळ्या आता जे बदल झालेले आहेत, खरंच लोकांनी काळजी न करता जर डॉक्टरांपर्यंत योग्य वेळेमध्ये गेलं
तर हा पुढचे बऱ्याच गोष्टी टाळतील. म्हणजे आपण तेवढ्याचसाठी आलेलो आहेत की अंधत्व प्रतिबंध सप्ताह जो साजरा करणार आहोत आपण याच्यामध्ये, तर आता वाटतं की या सप्ताहामध्ये तरी प्रत्येकाने हा मुलाखत ऐकल्यानंतर मी रुग्णास एक सांगू इच्छितो की मोतीबिंदू पिकण्याची आजकाल वाट बघायची गरज नाहीये. पूर्वीच्या काळी कसं होतं की मोतीबिंदू पिकला तरच ऑपरेशन चांगलं होईल, हा एक समज होता, गैरसमज होता. पण आता तसं नाहीये. आता आपल्याला तुमच्या रोजमर्रा आयुष्यामध्ये म्हणजे डेली रुटीनमध्ये जर थोडा जरी अडथळा येत असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला हरकत नाही. म्हणजे तेवढी पिकेपर्यंत वगैरे एवढी वाट पाहायची गरज नाही, कारण नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. लगेच 10 दिवसामध्ये तुम्ही 7 दिवसामध्ये तुम्ही कामाला लागू शकता. आणि नवीन नवीन प्रकारच्या लेन्सेस खूप आलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला चष्मा पण लावायची गरज पडत नाहीये आजकाल. तर ह्या गोष्टीचा रुग्णांनी लाभ घ्यावा. म्हणजे आलेला आहे तर त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. सर, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी सर्वसाधारण तेही सांगा. बिलकुल. उन्हाळ्यामध्ये सनग्लासेस वापरणं खूप जरुरी आहे. 10 वर्षे पूर्वी उन्हाळ्याचं प्रमाण बघता आणि आता बघता खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण बाहेर जरी फिरलो तरी डोळे लाल होणे, डोळ्याची आग होणे, अॅलर्जीचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एक बेसिक नियम, चष्मा घालून बाहेर फिरणे. आपण सनग्लासेस म्हणतो, तो सनग्लासेस घालून बाहेर फिरलं तर खूप काही आपण डोळ्यांचा बचाव करू शकतो. म्हणजे घातक किरणांपासून बचाव करू शकतो, डोळ्याचा डायरेक्ट सनलाईटपासून बचाव करू शकतो, धुळीपासून बचाव करू शकतो. आणि ज्यांना जमत नाहीये, जे टू व्हीलर फिरतात, त्यांनी हेल्मेट जरी घालून गेलेत तरी खूप काही आपण डोळ्यांचं संरक्षण करू शकतो. खूप संरक्षण करू शकतो आपण. सर, जाता जाता एक संदेश या सप्ताहाच्या निमित्तानं काय द्याल? यस, लोकांसाठी हे सांगेन की लहान मुलं आहेत त्यांची दर 2 वर्षाला डोळ्याची तपासणी करून घ्या. मोठ्या माणसांमध्ये दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्या. योग्य आहार ठेवा, व्यायाम ठेवा आणि डॉक्टरांनी जो सल्ला दिला तो पाळा. कारण आपल्याकडे डोळ्यांबद्दल खूप अनास्था आहे, अजूनही खूप अनास्था आहे. जो सल्ला देईल तो पाळायचा आहे. आणि लहान मुलांना स्पेशली मोबाईलपासून परावृत्त करा. त्यांचे खूप घातक परिणाम आहेत आणि त्यासाठी मोठ्या माणसांमध्ये डिसिप्लिन आणणं खूप जरुरी आहे. एवढंच मी सांगेन. श्रोते हो, डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्या आयुष्याचा प्रकाश देतात. त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा आणि अंधत्वापासून स्वतःला वाचवा. डोळे जपा, भविष्य उज्ज्वल ठेवा. आज नेत्ररोग तज्ञ डॉक्टर टी.ए. माने आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आणि इतकी महत्वपूर्ण आणि खूप उपयुक्त अशी माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम.